मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी लाभ बंद असलेल्या महिलांना आता 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यात ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका महिलांसाठी अडचणीच्या ठरत आहेत। चुकीचे पर्याय निवडणं, आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावातील तफावत तसंच बँक खातं DBTसाठी सक्रिय नसणं यामुळे लाखो महिलांचे हप्ते थांबले होते। योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात घाईगडबडीत अर्ज भरताना अनेक त्रुटी झाल्या। विशेषतः नाही ऐवजी हो पर्याय निवडल्यामुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरले। दरम्यान जिल्ह्यात निकषात न बसणाऱ्या अपात्र महिलांची संख्या देखील वाढली आहे। मात्र आता शासनानं 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत देत सर्व चुका दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही। या मुदतीमुळे पात्र महिलांना थकीत हप्त्यांसह पुढील लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। त्यामुळे महिलांनी तातडीनं ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे। अंगणवाडी सेविका सध्या घरोघरी जाऊन ई-केवायसी प्रक्रिया करून घेत आहेत। तसंच लाभार्थी महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी संबंधित तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत बालविकास प्रकल्प कार्यालयात भेट देता येईल। याबाबत बोलताना महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद प्रसाद मिरकले म्हणाले की ज्या महिलांचा लाभ थांबला आहे त्यांनी तातडीनं ई-केवायसी करून घ्यावी। कोणतीही अडचण असल्यास अंगणवाडी सेविका किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 11 लाख लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते। त्यांचे लाभसुद्धा चालू होते, परंतु ई-केवायसीमुळे बऱ्याच जणांचा लाभ अपूर्ण राहिलेला आहे। तरी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे त्यांचा लाभ पूर्ववत चालू आहे, परंतु ज्यांची ई-केवायसी अपूर्ण राहिली किंवा चुकलेली होती त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत आहे। या मुदतीमध्ये त्यांनी जो चुकलेला ई-केवायसी आहे ती पूर्ववत करून घ्यावी आणि जे अपात्र असतील किंवा याची संख्या आकडेवारी आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे, परंतु ज्यांच्या अपूर्ण राहिलेली ई-केवायसी त्यांनी ती 31 मार्च 2026च्या आतमध्ये पूर्ण करावी।